आहे. पाऊस तर खूप चालू झालेला आहे. छान असं गिफ्ट मिळालंय, ती म्हणजे ही डायमंड रिंग दिलेली मला तिने, सिल्वरमध्ये आहे. खूपच सुंदर आहे, शब्दात नाही सांगू शकत इतकं मस्त मंदिर आहे. आणि प्री वेडिंग फोटोशूट वगैरे इथे काहीच नाही आहे, कोणी येऊ शकतं. 90चं वाटतं अरे व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. आज आमचा सेकंड डे आहे अलिबागमध्ये आणि थोडं लेटच उठलो कारण रात्री खूप वेळ आम्ही गप्पा मस्ती वगैरे सगळं काही करण्यामध्ये टाईम झाला आणि रात्री मग झोपायलाही उशीर झाला. सो लेट उठलो, लेट ब्रेकफास्ट केला आणि एकदम मस्त, कारण सकाळी पाऊसही चालू होता. त्याच्या म्हटलं की कुठे जाता तर येणार नाही पावसात, कुठे गेलो जरी तरी फिरता नाही येणार बीचवरती वगैरे, तर मग थोडं लेटच निघालो. सगळेजण रेडी झालेत. सो आता आम्ही निघतोय. सो आज कुठे कुठे फिरणार आहोत, कुठे कुठे आम्ही नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करणार आहोत. आणि आज आम्ही एका नवीन रेस्टॉरंटला पण म्हणजे जाणार आहोत आणि तिथली फिश ट्राय करणार आहोत. या पहिले आम्ही आलो आहोत तर तिथेही आम्ही ट्राय केलेलं होतं, तेही खूप छान होतं. पण म्हटलं की यावेळेस कुठे दुसरीकडे ट्राय करावं, त्यामुळे मग आम्ही एका नवीन ठिकाणी जाणार आहोत. त्याचाही रिव्ह्यू शेअर करेल मी. ही प्रॉपर्टी इतकी छान आहे ना, असं वाटतं की इथेच थांबावं. सिया, सिया इकडे बघ. काय झाली बाबू? भारी आहे ना या बागा नारळ सुपारीच्या. जिथे थांबलोय त्याच्या बाहेर इतकी मस्त बाग आहे, सुपारीच्या बागा आहेत. मस्त. लगेच आवडायला लागलं ग तुला वडापाव आता. छान ना. वडापाव घ्यायचा, वडापाव तुला कसा खाणार? वडापाव तिखट लागतो ना? नाही लागत? मग कसा लागतो? गोड. वडापाव कसा असतो? छान छान असतो. हे घे ऐश्वर्या. वडापाव इन द हाऊस. वडापाव इन द हाऊस. एवढं वा. आता वडापाव खाऊन झाला आमचा आणि आम्ही निघालोय बिर्ला मंदिरसाठी. आमच्या स्टे पासून जरा जवळ होतं ते. त्या म्हटलं की सकाळी निघाल्यानंतर पहिले तेच एक्सप्लोर करूयात, नंतर मग बघूयात की जवळपास काय काय बघता येईल. सो मग चला आता. काय आणलं तू खेळायला? सिया वेडी आहे. शानी आहे. हुशार आहे. सिया हुशार आहे. डब्बू शेंगदाणा, डब्बू शेंगदाणा. धब्बू आहे सिया. भूशंकर आहे सिया. हा धब्बू आहे सिया. सिया स्कूलला जायचं. स्कूलला जायचं. बरं तुला जायचं की नाही जायचं? आली आली याची स्कूल आली बघ बघ. आवडतं तुला स्कूलला जायला? आवडतं? नाही आवडत? तुझी स्कूल आली. चला उतरवायला. चला चला चला. तुला स्कूल आवडते का? नाही आवडत? बरं बंद आहे पण तुला आवडते का? आ नाही आवडत? नाही जायचं स्कूलला? गुरं वळायला जाते का? हा? गुरं वळायला जाते, शेळ्या वळायला जाते? हा, अलिबागला काय बापाचं गाव आहे आपल्या? हा? देतील हाकलून, फटके देतील. ही आहे रेवदंडा बाजारपेठ. सिया काय करते तू? आता आम्ही आलो आहे रेवदंडा मंदिरला. म्हणजे आम्हाला पहिले वाटलं की बिर्ला मंदिर आहे, सो आम्ही चुकीच्या मंदिरात गेलो होतो. तिथं मग बघितलं तर मग आम्ही नंतर आलो दुसऱ्या मंदिरात. आता मस्त मंदिर एक्सप्लोर करू. खूप छान आहे मंदिर, एकदम अप्रतिम. खूपच सुंदर मंदिर आहे. खूपच छान.
खूपच सुंदर आहे. शब्दात नाही सांगू शकत इतकं मस्त मंदिर आहे. आणि प्री वेडिंग, फोटोशूट वगैरे इथे काहीच नाहीये. कोणी येऊ शकतं. तुझं राहिलं बापाला सांगेल. श्रीकांत, माझा फोन कुठे आहे? ये ना इथे इथे काढू ना. कुठे काढू? प्रायव्हेट मंदिर आहे हे. मस्त एकदम. इकडे आलं म्हणजे गरमी तर आहेच, पण जरा पाऊस झालेला ना त्याच्यामुळे एवढं काही गरम नाही होते. पण काल तर खूप गरम होतं जास्त. आणि सियाला बिलकुल गरमी सहन होत नाही, त्याच्यामुळे ती पापाला सोडतच नाही. तिला खाली उतरायचंच नाही. कदाचित ती थोडी बोर झाली. आता निघूयात, कारण सियाई थोडीशी क्रँकी झाली आहे आता. सकाळी लवकरच ब्रेकफास्ट आम्ही केला. तिला म्हणजे पोट भरलेलं आहे तिचं. आता तिला झोपेची गरज आहे, म्हणून त्यामुळे ती थोडी चिडचिड करते. आता तिला घेऊन जाऊयात घरी. म्हटलं सगळं काही मस्त फोटोशूट केला आम्ही. चला आता निघूया. आलोय आता आम्ही इट फिशला, अलिबाग मध्ये, नागावला आहे. खूप छान रेस्टॉरंट आहे. खूप रिव्ह्यूज बघितले आम्ही याचे, आणि म्हणून मग आलोय. म्हटलं की ट्राय करूयात. लास्ट टाइम आम्ही झिंगा ट्राय केलं होतं, आता इट फिश ट्राय करूयात. तर आलोय कारण आमचे नेक्स्ट प्लॅन होते की म्हटलं पटकन जेवण करूयात, म्हणजे क्लायमेट खूप छान आहे आणि त्याच्यानंतर मग बीचवर जाता येईल. जरा पावसाचं पण वातावरण आहे, संध्याकाळी बीचवर जायला भेटतं नाही भेटतं. त्याच्यामुळे म्हटलं की आमचा स्टे इथून जरा दूर आहे, म्हणजे एक 10-1 किलोमीटर आहे. आम्ही रेवदंड्याच्या आसपास राहतोय आणि आता आम्ही नागावला आलेलो आहे. सो म्हटलं की जेवण झाल्यानंतर इथल्या काही गोष्टी एक्सप्लोर करता येतील आणि मग त्यानंतर मग विलाला जाता येईल. त्याच्यामुळे मग इथे आलोय आम्ही. चलो आता मस्त फिश खाऊयात. तर खूप भारीच आहे. आणि 12 वाजलेले आहेत. कदाचित त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही. 1-2 वाजेनंतर गर्दी होते इथे जास्त जेवणाला. आम्ही लवकर आलोय. कोकणी फूड भेटतं आणि आम्हाला कोकणी फूड ट्राय करायचं होतं, फिश. सो मग आता बघूयात कसं आहे ते. गोळ करायची एनर्जी. ठीक आहे. वाव, चांगली आली पण क्वांटिटी ना. श्रीकांत, तू मोबाईल खाणार आहेस? नाही म्हण पटकन. हे डीप फ्राय नाहीये ना? करते तू सिया. ठीक आहे. थँक्यू ऐश्वर्या. डायमंड रिंग. छानच आहे. छानच आहे. तुला आली ते मला बरं वाटलं. आवडली मला खूप. बाबू, रिंग कशी आहे का? ही रिंग कशी आहे? कोणी दिली? कोणी दिली? दोघांची आहे. कशी आहे सिया? सिया कोणी दिली ग? मम्माला कोणी दिली ही रिंग? ऐक तर तू आधी आवाज. बर्थडे गिफ्ट मस्त आहे. असतो त्याच्यात, पण काही नाही. फर्स्ट ट्रायल ऑफ बोंबील. असं चवना डीप फ्राय पेक्षा चांगले लागतात. नाही होगा इतना. वाव, आहे ना. खूप भारी.
बा. ती पाण्याची बॉटल तर नाही दिली बाहेर. बोंबीलला ट्राय केलं मी, बोंबील ट्राय करा. मला सुक्या बोंबीलची पण यांची चटणी आवडते. मस्त आहे. नाही त्यांचं चालू होतं ना. सॉरी. ठीक आहे. माझा एक नंबर आहे. मी दूध काढू काय ना ते थांब. चालू आहे. पुन्हा एकदा सांगा. बोला ना. रिपीट करा. काय काय बोल. How was the taste? मस्त एकदम भारी. Authentic आहे. खूप आवडली खूप. आणि जी शेअरिंग केली ना ती घाण लागते. ती पापलेट पाहिजे ना. पापलेटला असं 4 जण अशी चिवडून खाल्लं ना. तू नको खाऊ. पापलेट म्हणजे नाही मला नाही द्यायची चव. मी तयार तळलोय कोणासाठी एका पेक्षा. हा. मिक्सी आहे काय? तसं त्या पापलेटवर माझं किती प्रेम आहे. त्या पापलेटचं माझ्यावरती किती प्रेम आहे. माझ्याकडे तेलात गेलाय तो. आपण तुला भाकरी एक भाकरी खूप जास्त आहे यार, आकांक्षा खूप जास्त आहे. खाल तुम्ही. छोटा आहे. भूक लागली ना खाल. छोटा आहे. ए तुझा पण हे नाही करणार आकांक्षा मी. हा हे तेच म्हणणार तुम्ही नाही ती आकांक्षा येत याचा नाही. झेंडा वेगळा आहे आकांक्षा. आपला फ्राय आहे फक्त. हा ग्रेव्ही वाला आहे वाटतं. आकांक्षा पहिले ठीक आहे. म्हणजे हा आंबट आहे थोडा. आंबट आहे. तुला थोडं तिखट आहे. अच्छा. पहिल्यांदा फिशची कधी तिखट बघितली आहे आपण. ठीक आहे. पापलेट खा ना. प्लेटच फ्राय करतो. वेगळं घ्यायचं नाही अजून सेपरेट. खाणार तुम्ही? मी विचार करते काय जयू पापलेट ट्राय करा. समायरा. फ्रेश आहे ना. मी नुसता पापलेट खाणार आहे. पॉपलेट. हातानेच. तुम्हाला भाकरीसोबत आवडत असेल तर भाकरीसोबत. एक पॉपलेट पाहिजे ना. एक पॉपलेट पाहिजे. हा. टमाटर. थोडा मोठा का ना खूपच छोटा झाला. ते पॉपलेट आहे. पॉपलेट फ्राय मध्ये मोठाच पिझ्झा 1800 आहे. मला तर मग आता जेवण झालंय. आम्ही निघतोय. पाऊस तर खूप चालू झालेला आहे. जे थोड्या वेळपूर्वी तर बराच जोरात होता. आता थोडासा कमी झालाय. आम्ही विचार करतोय की रूमला जाण्याच्या पहिले इथे जवळपास म्हणजे 1-2 बीच आहेत. अक्षी बीच आहे म्हणून म्हटलं की तिथे जाऊन बघूयात अक्षीला. व्हाईट सँड बीच आहे तो पण. 1 hour later. इथे ना आपण मी पळत पळत चालली जाते. चावी द्या माझ्याकडे. सिया की फेवरेट छत्री आहे. एन्जॉय. खूप डिसअपॉइंट झालं यार पण ना. बीचच्या बाहेर रडीचं पण मजा आली. हा पण पाऊस चालू झाला असं. अनप्लॅन. ए आकांक्षा सियाच्या डोक्यावर हेच होतं ना रे ते. इकडंच होतं ना. जोड होतो. आता बोला. आता बोला. कुठे चाललोय आपण आता. पूल मध्ये. कुठे चाललोय सांग. पूल मध्ये. हॅलो आम्ही गेलो आणि पाऊस चालू झालाय तिथे. थोडा वेळ बसलो पण मग ठीक नव्हतं वाटत. म्हटलं की रूमला जाऊयात मग आता. आम्ही निघालोय आता रूम साठी. 1 hour later. परत जयू हा मम्मा देईल तुला. मम्मा देऊन दे तिला. बस अजून डन. तीन आली. एक प्लेट. टेस्ट करा ना. खरंच सुंदर आहे. आतलं स्टफिंग आहे ना थोडं कच्चं आहे. थोडंसं अजून रोस्ट करायला पण सुंदर आहे.
तीन तरी देतात त्या लोक दोन्ही देतात चालेल ना. का म्हणतो ना मग त्यांना सांग चहा द्या सांग वर आहे तुझ्या तीन सांग काय ते तीन का देतात चहा द्या त्यांनी दोन घ्यायचं बॅग कुठे खूप छान आहे तुला मला पण पाहिजे तिकडे